मराठी आरक्षणाचा मुद्दा एवढा गाजलाय, त्या जरांगे पाटलांनी 4-5 दिवस झाले पाण्याचा त्याग केलाय, अन्नाचा त्याग केलाय. माझी तरी सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे, मी मराठा हा शब्द वापरणार नाही. या देशातल्या, या महाराष्ट्रातल्या सर्व हिंदू बांधवांना माझी विनंती, बाबांनो सर्वांनी एकत्रित या आणि आपल्या अस्तित्वाची लढाई आहे ती तुम्हाला आणि मला जिंक नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. हे म्हणतं यानं आरक्षण काढलं, ते म्हणतं त्यानं आरक्षण काढलं. 1947 पासून तुमचा आणि माझा विचार कोणीच केलेला नाहीये. भारत स्वतंत्र झाल्यापासून कोणत्याच सरकारने शेतकऱ्याचा आणि तुमचा आणि माझा विचार केला नाही. आरक्षण का गरजेचं याचं कारण सांगू का महाराज तुम्हाला? पोरं रात्रंदिवस अभ्यास करून 85-85-90% असून सुद्धा पोरं घरी आहे. आरक्षणामुळे काय झालं? म्हशीकडचे नोकरीवर गेले, नोकरीकडचे म्हशीवर आले. आरक्षण ठीक आहे, मराठ्याला दिलं तर वंजारी समाज उठणारे, वंजारी शांत बसल्यावर मुस्लिम उठणारे, मुस्लिम शांत बसल्यावर धनगर उठणारे. काहीतरी पर्याय काढा. तुम्ही जसं पर्याय काढू शकता. किती दिवस अंत पाहणार या लोकांचा महाराज? अवघड समस्या झाली. 700-700% असून सुद्धा पोरायचा MBBS नंबर लागत नाही आणि बाकीचा 300-400 सुद्धा MBBS व्हायला लागला. आणि आपण MBBS ला जर नंबर लावायचा म्हणलं तर प्रायव्हेट वाले 1.5 कोटी रुपये सांगतात. किती सांगतात? 1.5 कोटी. म्हणजे एक पॉलिसी ठरलेली आहे, श्रीमंताच्याच पोरानं श्रीमंत व्हायचं आणि गरीबाच्या पोरानं काय करायचं? गरीबच राहायचं. डॉक्टरच्या पोरानं डॉक्टर व्हायचं, आपण डॉक्टर व्हायची पद्धत थांबली पाहिजेत ना महाराज. त्यांचा काही दोष नाही, बावळे आपणही. किती दिवस त्यांचे झेंडे घ्यायचे? कधीतरी आपणही अस्तित्वाची लढाई आपण प्रत्येकानं लढली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. कोण वाचवणार आहे? 1.5 महिना झाला महाराष्ट्रात पाऊस नव्हता तर सगळ्याच्या तोंडचं पाणी पळालं होतं महाराज. करवाले तुम्ही जास्त वजनात नका राहू. तुम्हाला असं वाटतं आमच्या रुमा बांधलेल्या आहे ना. हा, पाऊस जर नाही पडला तर 15 दिवसात लोक रुमा खाल्या करतात. कोरोनाच्या काळात तुम्ही पाहिलं होतं, कुत्रं नव्हतं तुमच्या गावामध्ये राहिलेलं, अजिबात नाही. हे चक्र जे चालतंय ते सगळं पावसामुळे चालतंय. खरेदी विक्री सुद्धा कशावर चालती? पावसावर चालती. 1.5 महिना झाला. आज सुद्धा महाराष्ट्राचा जर सर्वे तुम्ही केला तर 75 नाही 85% महाराष्ट्र कोरडा आहे. पैशावाले का नोटा थोड्या पिणार आहे काही? ज्यांच्या गळ्यात सोनं येते का सोन्याचं पाणी करून पाणी पिणार आहे का? भूक लागल्यानंतर तुम्हाला जेवायलाच पाहिजेत आणि भूक लागल्यानंतर तुम्हाला पाणीच पाहिजेत. म्हणून खरं सांगू का, हा देश जर चालत असेल, काय देवाचंही गणित मला कळत नाही नेमकं. एवढं देवदेव वाढलं तरी का बिचारा असा निसर्गावर कोपलाय मला काही कळत नाही. याच्यामध्ये बिझनेसमॅन लोकांचं टेन्शन नाहीये. मी परवा दिवशी परभणी जिल्ह्यात एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. काय शेतकऱ्याचं अंतकरण असेल महाराज, मला विशेष वाटतंय. शेतकऱ्यासारखा समाधानी, शेतकऱ्यासारखा शांत माणूस या जगाच्या पाठीवर कोणीच नाही. 25 एकर सोयाबीन लावली होती त्याने. किती एकर? 25 एकर सोयाबीन. मी ड्रायव्हरला गाडी थांबवायला लावली आणि तिथं बसल्यानंतर त्यांना म्हणलं, बाबा किती खर्च केलाय हो? तो म्हणे महाराज 25 एकरला 4-4.5 लाख रुपये कर्ज काढून खर्च केलाय आणि सोयाबीन तर जळून गेली. तो मला सांगत होता म्हणे, महाराज जाऊ द्या, ह्या वर्षी दिवाळी होणार नाही माझ्या लेकरांची, जाऊ द्या ह्या वर्षी माझ्या मुलीचं लग्न राहून जाईल, जाऊ द्या ह्या वर्षी मला पैसा भेटणार नाही, पण महाराज सोयाबीन जरी जळाली तर या 25 एकराचं भूसकाव आहे ना माझ्या जनावराच्या कामी येईल एवढा समाधानी या जगामध्ये जर कोण असेल तर तो फक्त शेतकरी वर्ग आहे. खरं सांगतो महाराज तुम्हाला, शेतकऱ्यासारखा समाधानी कोणीच नाही. 4 महिने 2 महिने नुसतं टमाट्याचा भाव वाढला तर लोकांनी एवढा इशू केला, अरे बाबा टमाटो वाढलं, टमाटो वाढलं. अरे नालायक हो, तुम्हीच फॉर्च्युनर मध्ये फिराव का? शेतकऱ्याने का 2 व्हीलरवरच फिराव का? आणि मोदी साहेब तर म्हणतात देश महासत्ता झाला पाहिजे. होईल ना देश महासत्ता? आमची सुद्धा इच्छा आहे मोदी साहेबांचं मनोगत पूर्ण व्हावं. पण देश केव्हा महासत्ता होईल? ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या नव्हे देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या दारासमोर फॉर्च्युनर उभी दिसेल ना, ती बी कष्टातून, त्या दिवशी समजून चलाव देश महासत्ता नाही, देश जगातील सगळ्यात मोठा देश झाला समजून चलावं. गरीब गरीबच राहायला लागला, श्रीमंत श्रीमंतच व्हायला लागला, देश कसा महासत्ता होईल? देश महासत्ता होण्यासाठी पहिलं हे गरीब लोक श्रीमंत झाले पाहिजेत, माझा शेतकरी सक्षम झाला पाहिजेत. शेतकरी जर चांगला सक्षम झाला तर हा देश पुढारी नाही चालवत, हा देश उद्योगपती नाही चालवत. या देशाचं सगळी पोटाची थळगी भरत असेल तर तो फक्त आणि फक्त काय करतो? माझा शेतकरी भरतोय. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यानो, एवढा गोड नर्दे तुमच्या आणि माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना, देवाचं चिंतन करा, पण प्रेमानं करा. मी नेहमीच सांगत असतो, आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है, लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो, मेरा भगवान तो आपको आपके नियत से ही जानता है. महाराष्ट्रामध्ये आईला देवता मानल्या जातं, ज्या महाराष्ट्रामध्ये बापाला देवता मानल्या जातं, त्या भारतामध्ये जर 1000 वृद्धाश्रम जन्माला येत असेल तर प्रत्येकानं कुठेतरी समजून चालव की तुम्ही आणि मी कुठेतरी चुकतोय. महाराज एक सांगू तुम्हाला, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जर मोठ्या मोठ्या उद्योगपत्याच्या घरी गेले तुम्ही
वाक्य लक्ष देऊन ऐका बरं. मुंबई पुण्यासारख्या जर ठिकाणी गेले, मोठ्या मोठ्या उद्योगपत्यांच्या दारातल्या कुत्र्याचं मेंटेनन्स 1-1 लाख रुपये. किती आहे? 1-1 लाख रुपये. त्यांच्या दारातल्या कुत्र्याचं मेंटेनन्स 1-1 लाख रुपये. पण दुर्भाग्य असं असतं की त्या कुत्र्यांचे मायबाप वृद्धाश्रम मध्ये असतात. महाराज, नाही कळलं तुम्हाला? चांगलंय माझ्यासाठी, चला पुढे जाऊ. ज्यांच्या दारातल्या कुत्र्याचं मेंटेनन्स 1-1 लाख रुपये, अशा लोकांचे मायबाप वृद्धाश्रम मध्ये. महाराज, पैशामुळे जर आपल्या मायबापाची लाज वाटत असेल, पैशामुळे जर आपले मायबाप आपल्यापासून दुरावत असेल, तर एवढा पैसाच नका कमवू की जेणेकरून आपल्या मायबापाची लाज आपल्याला वाटेल. पनवेलमध्ये एक उद्योगपती आहे, नाव नाही सांगत तुम्हाला, पण लक्ष देऊन ऐका. पनवेलच्या एअरपोर्ट जवळ त्याची 500 एकर जमीन आहे आणि तिथला 1 गुंठ्याचा भाव 20 ते 25-30 लाख रुपये. काही कारणानिमित्त मी कीर्तनाला गेल्यानंतर त्यांनी मला चहा घ्यायला बोलवलं. त्यांचं घरच असेल 100-150 कोटीचं. चहा पिता पिता तो मनुष्य रडायला लागला. म्हणे, महाराज, म्हणलं काय हो दादा, मी असा श्रीमंत आहे. म्हणे, महाराज 30-35 हजार कोटीचा मालक आहे. मला चांगली गोष्ट आहे. मला एकुलता एक मुलगा आहे. म्हणे, महाराज काय एकुलता एक मुलगा आहे? तो अमेरिकेमध्ये असतो. अमेरिकेचे जे 5 टॉप डॉक्टर आहेत त्याच्यामध्ये माझा मुलगा 2ऱ्या नंबरचा आहे. म्हणलं मग 1.5 महिन्यापूर्वी माझी आई, त्याची आई मरण पावली. मी त्याला फोन केला, ए बाळा, तुझी आई मरण पावली आहे. त्यावेळेस पोराने एकाच वाक्यात सांगितलं, बाबा माझं खूप बिझी शेड्यूल आहे, माझं येणं होत नाहीये. तुम्ही काय करा, अंत्ययात्रेच्या वेळेस मला व्हिडिओ कॉल करा. त्या व्हिडिओ कॉल मधून मी माझ्या आईची अंत्ययात्रा पाहतो. एक लक्ष देऊन ऐका दादा, पैशामुळे जर आपले मायबाप दुरावत असेल, शिक्षणामुळे जर आपले मायबाप दुरावत असेल, प्रसिद्धीमुळे जर आपले मायबाप दुरावत असेल, तर सर्वांना माझी विनंती आहे, एवढं शिक्षणच नका घेऊ की आपले मायबाप आपल्यापासून दूर जातील. हे 2 पात्र तुमच्या आणि माझ्या जीवनातले असे, एक आई आणि दुसरा बाप. एक आई आणि दुसरा बाप हे पात्र असे, ज्या दिवशी तुमच्या जीवनातून जाईल त्या दिवशी तुम्ही पोरके होसाल. महाराज, कितीही मोठा उद्योगपती असू द्या, कितीही मोठा बिझनेसमॅन असू द्या, रात्री 5 वाजता घरी जाऊन दरवाजावर थाप टाका, ए दार उघड. बायको दन दिवशी दार उघडेल, तिच्या बेडरूम मध्ये जाऊन ती झोपून राहील. पण त्या दरवाजापाशी तुमची आई झोपलेली असू द्या. रात्री 5 वाजता त्या आईच्या मुखातून पहिला शब्द येतो, बाळ्या, अरे 5 वाजले, कुठे गेला होतास? बरं जाऊ दे, जेवलास का तू? रात्री 5 वाजता सुद्धा जेवलास का तू म्हणणारी जात या जगामध्ये फक्त आणि फक्त तुमची माझी माय. कोण आहे? माय. आणि बापाचा तर विचारच करू नका. ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल ना, त्या दिवशी तुमच्या जीवनातला आधारवड गेला समजून चला. सचिन तेंडुलकरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. सचिन तेंडुलकरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. मीडियावाले विचारत होते, सचिनजी कसं वाटतंय तुम्हाला? सचिन सांगत होता, आज मी क्रिकेट विश्वातील सगळ्यात मोठा व्यक्ती आहे, मास्टर सचिन तेंडुलकर म्हणून माझी ओळख आहे. पण हे सगळं काही असताना, हे सगळं सुख पाहण्यासाठी माझे वडील रमेश तेंडुलकर जिवंत असते तर मला आजच्या तारखेमध्ये खूप आनंद वाटला असता. मोठ्या मोठ्या लोकांना जर आपल्या मायबापाचं महत्व कळत असेल तर आपण सुद्धा आपल्या मायबापाची सेवा करा. आमचे रामचंद्र नाना ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणून हे नियोजन, हा कार्यक्रम, हे सगळं पाहिलं असेल तर मी नारदाच्या गादीवर सांगतो, त्यांच्याही डोळ्याला धारा लागल्या असतील. तेही विचार करत असेल, किती भाग्यवान बाप आहे मी, किती पुण्यवान बाप आहे मी, की एवढं सुंदर माझ्या लेकरांनी नियोजन केलं, माझ्या बंधूंनी, माझ्या कुटुंबियांनी नियोजन केलं. मी तुम्हाला सांगतो, निश्चित तुमचा बाप तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असेल. ते विचार करत असाल, अरे ते जिवंतपणी लोक मायबापाला बोलत नाही, इथं जिवंतपणी मायबापाला पोरं भाकरी घालत नाही, आणि मी गेल्यानंतर सुद्धा माझा उत्सव माझ्या कुटुंबियांनी एवढा थाटामाटात केला. निश्चित तुमचा मायबाप तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असेल. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, पैसों से खाना मिल सकता है, भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती, प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. ज्या मायबापाने तुम्हाला लहानचं मोठं केलं, निश्चित त्या मायबापाची सेवा करा. जीवनामध्ये दुसरा परमार्थ करण्याची गरज तुम्हाला पडणार नाही. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. देवानं काही नाही कमी केलं तुम्हाला. तुमचा परिसर म्हणजे तुमच्या काही जमिनी लय चांगल्या असं नाहीये, सगळ्या खरकाट जमिनी. महाराज, आमच्या तिकडे जर तुम्ही आले तर 40 फूट खाली काळीची जमीन आहे.
तुमच्या तिकडं या 10 वर्षाच्या अगोदर 15 वर्षाच्या अगोदर माणसं शेतात जायला भेट होते, एवढं करीब होतं. पण उपकार आहे काही राजकारणी लोकांचे एवढे मोठे MIDC आल्या, पैसा आला, सगळं आलं. तुमच्याकडे पैसा आला, घर बंगले सोनं नाणं सगळं आलं. आता फक्त तुमच्याकडे कमी परमार्थाची, कशाची? परमार्थाची, भगवंताच्या चिंतनाची आहे. त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहा, शांत राहा, खूप चांगलं. अरे ज्या जमीन 5,000 रुपये एकर कोणी घेत नव्हतं तिथं आज गुंठ्याला किंमत आली. हे तुमचे उपकार नाही, तुम्ही काय केलं त्याच्यासाठी? हे देवानं तुम्हाला दिलेलं आहे.